So hello and welcome back to HG classes. In this video, we will learn linear equation in two variables, practice set 1.1, question number 2, 7 sum. So let's get started. So our seventh question is 99x plus 101y is equal to 499, and second equation is 101x plus 99y is equal to 501. So let's consider this equation 99x plus 101y is equal to 499 be our equation number 1, and 101x plus 99y is equal to 501 be our equation number 2. सो आता इथे सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचंय, कोएफिशियंट सेम आले पाहिजे, पण इथे तर 99 आणि 101 प्रेझेंट आहे. सो आता इथे काय करायचं मग? सो हे सम सॉल्व्ह करण्यासाठी एक ट्रिक आहे. सो ती काय करू शकतो आपण? सी एक्सचं कोएफिशियंट काय 99 आहे, सेकंड इक्वेशन मध्ये वायचं कोएफिशियंट 99 आहे, फर्स्ट इक्वेशन मध्ये वायचं कोएफिशियंट 101 आहे, एक्सचं कोएफिशियंट पण 101 आहे. जेव्हा असं सम प्रेझेंट असतं त्यावेळेस काय करायचं? पहिलं इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 काय करायचं? ऍड करायचं. सो ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. सो ऍड केल्यावरती बघा काय येतं. सो 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 प्लस 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. सो ऍडिशन करायची आहे. सो 99 प्लस 101. सो 99 प्लस 101 किती येणार? सो इट विल बी 200x प्लस 101 प्लस 99 विल बी 200y इज इक्वल टू 499 प्लस 501 किती येणार? 1000. सो इथे पण 200 प्रेझेंट आहे, इथे पण 200 प्रेझेंट आहे. सो 200 काय करू शकतो मी? कॉमन काढू शकतो. सो कॉमन काढा 200. सो 200 कॉमन काढला. सो काय येणार? मी इथं फर्स्ट टर्म मध्ये उरलं x प्लस सेकंड टर्म मध्ये काय उरलं? y इज इक्वल टू 1000. इथे 200 आणि x प्लस y मध्ये कोणती साईन आहे? मल्टिप्लिकेशन आहे. सो 200 तिकडच्या साईडला गेल्यावरती काय होणार? डिवाइड. सो x प्लस y इज इक्वल टू 1000 डिवाइड बाय 200. सो 1000 डिवाइड बाय 200 किती येणार? 5. सो x प्लस y इज इक्वल टू 5. सो आता हे नवीन इक्वेशन भेटलं आपल्याला. सो कन्सिडर दिस एज इक्वेशन नंबर 3. आता आपण ऍड केलं. आता आपण काय करू? या दोन इक्वेशन्सला काय करू? सबस्ट्रॅक्ट करू. सो सबस्ट्रॅक्ट करा. काय येणार मग? सो सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. सो 2 मध्ये सबस्ट्रॅक्ट केलं. सो 101x प्लस 99y is equal to 501 minus 99x plus 101y is equal to 499. सबस्ट्रॅक्शन आहे. सबस्ट्रॅक्शन असल्यावर काय होणार? सेकंड जे इक्वेशन आहे त्याच्या प्रत्येक टर्मच्या साइन्स काय होणार? चेंज होऊन जाणार. सो 99 प्लस मध्ये इथे सो मायनस 99x प्लस 101y मायनस 101y प्लस 499 प्रेझेंट आहे, मायनस 499. सो 101 मायनस 99x किती येणार मग? 2x. सेम 99 मायनस 101y किती येणार? मायनस 2y इज इक्वल टू 501 मायनस 499 2. इथे पण 2 प्रेझेंट आहे, इथे पण 2 प्रेझेंट आहे. सो आपण 2 काय करू शकतो? कॉमन काढू शकतो. सो 2 कॉमन काढा. सो इथे काय उरलं मग? x मायनस y इज इक्वल टू 2. 2 इथे मल्टिप्लिकेशनला आहे, त्या साईडला गेल्यावर डिव्हिजन. सो x मायनस y इज इक्वल टू 2/2. सो 2 डिवाइड बाय 2 किती येणार? x मायनस y इज इक्वल टू 1. सो दिस इज आवर इक्वेशन नंबर 4. सो आता आपल्याला सिंपल फॉर्म मध्ये इक्वेशन्स भेटतात. x प्लस y इज इक्वल टू 5 आणि x मायनस y इज इक्वल टू 1. सो आता आपल्याला काय करायचंय? ह्या दोन इक्वेशन्सला सॉल्व्ह करायचंय. A few moments later. सो आपल्याला काय करायचं? आता या दोन इक्वेशन्सला सॉल्व्ह करायचं.
सो इथे प्लस वाय प्रेझेंट आहे, इथे मायनस वाय प्रेझेंट आहे. आपण ह्या दोन इक्वेशनला काय करू, डायरेक्टली ऍड करू. सो ऍड इक्वेशन 3 अँड 4. जर ऍड केलं तर काय भेटेल आपल्याला, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 प्लस एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. सो काय होणार मग, एक्स प्लस एक्स काय येणार, 2x प्लस वाय मायनस वाय विल गेट कॅन्सल, 5 प्लस 1 इज 6. सेम इकडे 2 आणि एक्सच्या मध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशनची साईन आहे. 2 इकडच्या साईडला आल्यावरती काय होणार, डिवाइड. सो एक्स इज इक्वल टू 6 डिवाइड बाय 2. सो व्हॅल्यू ऑफ एक्स इज 6 डिवाइड बाय 2 इज 3. सो आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली आहे. सो ही एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय करायचं, दोन्हीपैकी एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो लेट प्लेस एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. सो जर इक्वेशन 1 मध्ये एक्सची व्हॅल्यू पुट केली तर काय भेटेल मग, इक्वेशन 1 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. सो हा जर प्लस 3, सो प्लस 3 इक्वेशन इज इक्वल टूच्या त्या साईडला गेल्यावरती काय होणार, मायनस 3. सो वाय इज इक्वल टू 5 मायनस 3. सो वाय इज इक्वल टू 5 मायनस 3 इज 2. सो वायची व्हॅल्यू काय आपली 2. सो आपलं सोल्युशन काय आलं मग, x comma y is equal to, so the value of x is 3 and the value of y is